गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघटनेच्या शेकडो पदाधिकारी व कामगारांनी आज मुंबईतील श्रमरक्षा भवन चुनाभट्टी येथे भीक मागू आंदोलन राबवत संताप व्यक्त केलाय। कामगारांच्या ग्रॅज्युटीसह हक्काच्या थकीत रकमा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून सरकारी आदेश आणि न्यायालयीन निर्देशानंतरही अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्याने कामगार संतप्त झाले। या आंदोलनाचे नेतृत्व राज्य कार्याध्यक्ष श्री बाबासाहेब चव्हाण, सचिव श्री अमितजी भटनागर आणि राज्य संघटक श्री नानासाहेब बच्छम यांनी केले। यावेळी श्री समाधान बाविस्कर, उत्तर महाराष्ट्र संघटक सौ कोमल पाटील, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा श्री विठ्ठल पाटील, धुळे जिल्हा अध्यक्ष सौ किरण बच्चाव, धुळे जिल्हा महिला अध्यक्ष श्री जगदीश पावरा, शिरपूर तालुका अध्यक्ष भुसारे बापू, मराठवाडा विभाग प्रमुख तसेच श्री के एन पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कामगारांचे हक्क आमचा निर्धार, अन्यायाविरुद्ध लढा सतत सुरू राहणार अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। कामगारांच्या समस्या सोडविण्याबाबत सरकारने तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिलाय। कामगारांचे हक्क हवेच, भीक नव्हे, सरकार जागे व्हा, कामगारांना न्याय द्या या घोषणांमुळे चुनाभट्टी परिसर आंदोलनमय झाला होता। कामगारांचा निर्धार स्पष्ट होता, हक्कासाठी लढा सुरूच राहणार। एस मराठी न्यूज साठी संजय चांदगुडे, मुंबई। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।